नमस्कार शेतकरी बंधूंनो. खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचे आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणात भर देणारे पीक म्हणजे तूर. योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यास तुरीचे उत्पादन 25 ते 30% सहज वाढवता येते. आज आपण जाणून घेणार आहोत तूर लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान अगदी सरळ आणि सोप्या भाषेत. तूर पिकासाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी चर काढणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी जमीन खोल नांगरून 2 ते 3 वखराच्या पाळ्या द्याव्यात. तसेच हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळल्यास जमिनीची सुपीकता वाढते. तूर पिकातील मर रोग व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% घटक असलेले 4 ग्राम प्रति किलो प्रमाणे लावावी. तसेच पेरणीच्या 1 तास अगोदर ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे आणि शेवटी रायझोबियम प्लस पीएसबी जीवाणू संवर्धके वापरावी, जेणेकरून हवेतील नत्राचे आणि स्फुरदाचे स्थिरीकरण जमिनीत होण्यास मदत होईल. तुरीची पेरणी शक्यतोवर 15 जून ते 15 जुलै पूर्वी पूर्ण करावी. उशीर झाल्यास ओळीतील अंतर कमी करून झाडांची संख्या वाढवावी. अल्प पर्जन्यमानासाठी तर मध्यम ते भारी जमिनीसाठी फुले राजेश्वरी, BDN 716, पीडीकेवी अश्लेषा हे सुधारित अधिक उत्पादन आणि मर रोगास प्रतिकारक वाण आहेत. पिकाच्या योग्य वाढीसाठी साधारणपणे 2 ओळीतील अंतर 45 ते 90 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 20 ते 30 सेंटीमीटर ठेवावे. खत व्यवस्थापनामध्ये हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद तसेच 30 किलो पालाश द्यावे. सोबतच कळी अवस्थेत 2% युरियाची फवारणी केल्यास उत्पादन वाढीस मदत होते. तूर पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी पीक 45 ते 55 दिवसाचे झाल्यास कमीत कमी 1 शेंगा खुडणी करावी. आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीन अधिक तूर 4:2 किंवा तूर अधिक मूग किंवा उडीद 1:2 हे प्रमाण फायदेशीर ठरते. पेरणीनंतर पेंडिमिथॅलिन 30% EC 1 लिटर 150 लिटर पाण्यात मिसळून 24 ते 48 तासांच्या आत फवारणी करावी. 60 ते 75 दिवस पीक तणमुक्त ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाचा खंड पडल्यास वाढीच्या अवस्थेत आणि फुलोऱ्याच्या वेळी 1 किंवा 2 ओलीत दिल्यास उत्पादनात 35 ते 50% वाढ होऊ शकते. आणि शेवटी जेव्हा 80% शेंगा वाळतील तेव्हा पिकाची कापणी करावी. योग्य वाळवण करून साठवणूक केल्यास कीड व नुकसान टाळता येते. शेतकरी बंधूंनो, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करा, योग्य वाण निवडा आणि तुरीचे भरघोस उत्पादन घेऊन शेती अधिक फायदेशीर बनवा. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.